बातमी मुंबईतून मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ उभारण्यात येणाऱ्या प्रवासी जेट्टी आणि टर्मिनलच्या कामाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय। हा प्रकल्प स्थानिकांना कोणती सूचना न देता सुरू करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता। स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली। उच्च न्यायालयानं दिलासा देण्यास नकार देता स्थानिकांनी या प्रकल्प उभारणीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। मात्र या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांना आज खडे बोल सुनावले। दरम्यान याबाबतचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर गेटवे ऑफ इंडिया जवळ बांधण्यात येणाऱ्या नवीन जेट्टीला ग्रीन सिग्नल दाखवलेला आहे। आपण जर बघितलं तर इथेच ही जेट्टी जी आहे ती उभी करण्यात येणार आहे। खरं तर याचिकाकर्त्याने सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेली होती। या संदर्भात त्यांनी असं सांगितलेलं होतं की कुलाबामध्ये जवळपास 2 लाख लोक राहतात आणि त्या लोकांचा कुठलाही विचार ही जेट्टी बांधताना करण्यात आलेला नाही। त्यांच्या ज्या सूचना आहेत, त्यांच्या ज्या हरकती आहेत त्या मागवण्यात आलेल्या नाहीत अशा पद्धतीची याचिका हायकोर्टमध्ये दाखल केलेली होती। मात्र हायकोर्टने त्याच्यावर निर्णय दिलेला होता की ही जी जेट्टी आहे ती बांधण्यात यावी। मात्र त्यानंतर याला स्टे आणण्यासाठी याचिकाकर्ता थेट सुप्रीम कोर्टात गेला, सर्वोच्च न्यायालयात गेला आणि भूषण गवई हे नुकतेच नवनिर्वाचित असलेले सरन्यायाधीश यांनी या जेट्टीला ग्रीन सिग्नल दाखवलेला आहे। यावेळी सांगताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की सेवेज प्लॅन जे आहेत ते प्रत्येकालाच हवे आहेत, मात्र आपल्या घराच्या बाजूला हे प्लॅन नकोयत अशा पद्धतीची एक टिप्पणी देखील त्यांनी इथे केलेली पाहायला मिळते। हा जो प्रकल्प आहे हा 20 बोटींना सामावून घेणारा प्रकल्प आहे। गेटवे ऑफ इंडिया पासून सुमारे 500 मीटर अंतरावर हा प्रकल्प जो आहे तो बांधण्यात येणार आहे। या व्यतिरिक्त या टर्मिनल इमारतीमध्ये 350 व्यक्तींच्या क्षमतेचे ॲम्फीथिएटर असणार आहे, एक बर्थिंग जेट्टी असणार आहे, एक अप्रोच जेट्टी असणार आहे, अग्नि सुरक्षा यंत्रणा देखील इथे काम करणार आहेत, सीसीटीव्ही असतील, त्याचबरोबर बागकाम आणि सुशोभीकरण देखील इथे करण्यात येणार आहे। साधारण 2 वर्ष हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागतील। मात्र जर आपण बघितलं तर या याचिकाकर्त्यामुळे एक अडथळा इथे निर्माण झालेला होता, जो अडथळा भूषण गवई यांनी सहजरित्या दूर केलेला आहे। कोणत्याही विकास कामांना आम्ही अडवू शकत नाही अशा पद्धतीचं स्टेटमेंट जे आहे ते भूषण गवई यांनी केलेलं पाहायला मिळतंय। या व्यतिरिक्त त्यांनी इथे कोस्टल मार्गाचं देखील एक उदाहरण दिलेलं आहे की सुरुवातीला कोस्टल नव्हता, त्यावेळी मुंबईकरांना प्रवास करताना जवळपास 3 तास लागत होते, मात्र आता तोच प्रवास मुंबईकर 40 मिनिटात करतायत। त्यामुळे विकास कामांच्या अडथळ्यामध्ये आम्ही येणार नाही, कुठल्याही पद्धतीत विकास काम आम्ही अडवू शकणार नाही असे सांगत हायकोर्टाला म्हणजेच मुंबई येथील उच्च न्यायालयात देखील त्यांनी सांगितलेलं आहे की 20 तारखेपर्यंत तुम्ही तुमचं जे स्टेटमेंट आहे ते नोंदवा। 20 जूनला हे स्टेटमेंट उच्च न्यायालयाला नोंदवायला सांगितलेलं आहे आणि आपण बघतोय की हे जे प्रकल्प आहे त्याला आता ग्रीन सिग्नल दाखवल्यामुळे नागरिकांना अधिकाधिक सोयी सुविधा सज्ज होताना पाहायला मिळणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, गेटवे ऑफ इंडिया। दरम्यान या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी मुंबई संदर्भात महत्त्वाचं भाष्य केलंय। आमची मुंबई कुलाब्यात राहत नाही, त्यांची मुंबई कुलाब्यात राहते। आमची मुंबई मालाड, ठाणे, घाटकोपरमध्ये राहते। प्रत्येकाला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प हवाय, पण तो माझ्या अंगणात नको असं असतं। आता तुम्हाला कळतंय का कोस्टल रोडचे किती फायदे आहेत? दक्षिण मुंबईतील एक व्यक्ती 40 मिनिटात वर्सोव्यात पोहोचते, आधी 3 तास लागायचे।